हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये पार्लेजी बिस्किट वापरून एकदम छानपैकी स्वीट बनवणार आहेत आणि हा स्वीट बनवायसाठी खूप मेहनत आणि खूप खर्च पण नाही लागत। फक्त 10 रुपये खर्च करून हा पार्लेजी बिस्किट पासून खूप छानपैकी टेस्टी स्वीट बनवणार आहेत। चला तर मग रेसिपी सुरू करूया आपण। इथे मी 5 रुपयाच्या 2 पुड्या पार्लेजी बिस्किट घेतले आहेत स्वीट बनवायसाठी। एक प्लेट मध्ये बिस्किट पुडामधून काढून घेऊया। हा स्वीट रेसिपी बनवायसाठी फक्त आपण पार्लेजी बिस्किट वापरायचं असं काही नाही। जे तुम्हाला आवडतं ते बिस्किट तुम्ही ते स्वीट बनवायसाठी वापरू शकता आणि क्रीम बिस्किट सोडून दुसरं कोणतंही बिस्किट वापरले तर चालेल हा स्वीट रेसिपी बनवायसाठी। आता आपण नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाऊया। इथे मी गॅस ऑन करून कढाईमध्ये तूप गरम करायला ठेवले होते। पहिलेच व्यवस्थित तूप गरम झाले की यामध्ये बिस्किट टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। हा बिस्किट तुपामध्ये फ्राय करून घेताना कढाईमध्ये किती बसेल तेवढंच आपल्याला बिस्किट टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूला फ्राय करून घ्यायचे आहेत। तुपामध्ये बिस्किट फ्राय करून घेताना थोडेसे रंग बदलतो, तुम्ही इथे पाहू शकता। मस्तपैकी रंग ब्राउन कलर आले आहेत। फ्राय करून झाल्यानंतर बिस्किट एक प्लेट मध्ये काढून घ्या। इथे मी पॅन मध्ये टाकत आहे। बिस्किटचा रेसिपी इथे मी पॅन मध्ये करत आहे। त्यासाठी फ्राय करून घेतलेली बिस्किट पॅन मध्ये टाकले तर बिस्किट मधून एक्स्ट्रा तूप पॅनला लागतो, मग स्वीट बनवताना एक्स्ट्रा तूप वेस्ट नाही जात। तुम्ही पण बिस्किट फ्राय करून झाल्यानंतर कोणत्या भांड्यामध्ये हा स्वीट रेसिपी बनवतात त्याच भांड्यामध्ये काढून घ्या। हा बिस्किट फ्राय झाल्यानंतर आता पूर्णपणे बिस्किट फ्राय करून झाले आहेत, पॅन मध्ये काढून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता बिस्किट पूर्णपणे थंड झाल्यानंतर बिस्किटचा तुकडा करून घ्या अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। पूर्णपणे बिस्किटचा तुकडा करून घेतल्यानंतर आता आपण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहेत। इथे मी मिक्सर घेतले आहेत, यामध्ये किती जमतं तेवढंच टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहेत। बाकीचं नंतर असंच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ग्राइंड करून घ्यायचे आहेत मिक्सर मध्ये। आता झाकण लावून छानपैकी ग्राइंड करून घ्या व्यवस्थित। पूर्णपणे बिस्किटचं इथे मी ग्राइंड करून घेतले आहेत। मस्तपैकी स्मूथ पेस्ट झाले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आता आपण नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाऊया। अर्धा कप मिल्क पावडर घेतले आहे, तुम्ही ते पाहू शकता। यामध्ये थोडं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून घेताना हा मिल्क पावडर यामध्ये गाठ नाही असायला पाहिजे, तशा पद्धतीने आपण चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हा स्वीट रेसिपी मध्ये मिल्क पावडर वापरल्यामुळे मावाचा टेस्ट किंवा खोवाचा टेस्ट देतोय, त्यासाठी इथे मी मिल्क पावडर वापरत आहे। दुधामध्ये छानपैकी मिल्क पावडर मिक्स करून घेतले आहेत। आता आपण बाजूला काढून घेऊया। परत गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवून द्या। इथे मी तुपाचाच पॅन वापरले आहेत। यामध्ये हा चम्मचने 3 मोठा चम्मच साखर टाकून घ्या। इथे मी 3 चम्मच साखर वापरले आहेत, कारण बिस्किटमध्ये आणि मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी स्वीट असते, गोड असते, त्यामुळे साखर बुडायच्यापर्यंतच पाणी टाका, म्हणजे पटकन साखरचा पाक येतोय। जर पाणी जास्त टाकले तर पाक यायला थोडा वेळ लागतोय, म्हणून थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित साखरचा पाक बनवून घ्या। साखर व्यवस्थित वितळायच्यापर्यंत किंवा मेल्ट व्हायच्यापर्यंत चम्मचने हात न सोडता मिक्स करत राहायचे आहेत। पूर्णपणे साखर मेल्ट झाले आहेत। आता व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर साखर छानपैकी उकळू द्यायचे आहेत। साखरचा एक पाक यायच्यापर्यंत छानपैकी असंच आपल्याला हात न सोडता व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत किंवा शिजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित शिजून घेतले आहेत। आता पाक झाले की नाही म्हणून हातामध्ये थोडीशी साखरचा पाक हातामध्ये थोडीशी घेऊन चेक करा, व्यवस्थित चिटकत आहे। तुम्ही इथे बघू शकता थोडीशी तार येत आहे। अशा पद्धतीने साखरचा पाक बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। साखरचा पाक झाल्यानंतर यामध्ये एक वाटीमध्ये करून घेतलेले मिल्क पावडरचे मिश्रण यामध्ये वतून घ्यायचे आहेत साखरच्या पाकामध्ये। साखरच्या पाकामध्ये मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित 2 मिनिट हा मिल्क पावडर शिजून घ्या, गॅस मीडियम हाय हीट वरती ठेवून।
2 मिनिटं झाल्यानंतर इथे मी फ्लेवरसाठी वेलचीचं पूड टाकते। इथे मी खलबत्त्यामध्ये 2 ते 3 वेलची पूड करून घेतले आहेत ते टाकतोय। वेलचीचं पूड टाकल्यानंतर परत छानपैकी चम्मचने एकदा मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेली बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतले होते ना, ते पॅनमध्ये टाकून व्यवस्थित छानपैकी हात न सोडता व्यवस्थित मिक्स करून घ्या। जोपर्यंत बिस्किट घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा शिजवून घ्यायचे आहेत आणि गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच हा प्रोसेस करा। आणि फ्राय करून घेताना जोपर्यंत पॅनचं तळ सुटत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हात न सोडता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पॅनचं तळ सुटत आहे, तुम्ही इथे पाहू शकता। जसं जसं ते पॅनचं तळ सुटायला सुरुवात होतं तसं तसं यामधून तूप बाहेर येतं, तुम्ही पाहू शकता। आता आपला स्वीट रेसिपी रेडी आहेत। यामधून एक्स्ट्रा तूप आहे ना ते एक वाटीमध्ये काढून घ्या। वाटीमधून काढून झाल्यानंतर एक करून घेतलेली हा स्वीट रेसिपी एक प्लेटमध्ये टाकून घेऊया सेट करायला। पूर्णपणे प्लेटमध्ये टाकून झाल्यानंतर चम्मचने अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी सेट करून घ्या। व्यवस्थित सेट झाल्यानंतर यावर थोडीशी कट करून घेतलेली बदाम टाकतोय। इथे मी चाकूने कट करून व्यवस्थित वरून बदाम टाकून घेतोय। बदाम टाकल्यानंतर परत एकदा छानपैकी चम्मचने हलका हाताने प्रेस करून घ्या। व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर आता आपण थंड करायला ठेवायचे आहेत हा स्वीट रेसिपी। लवकर थंड करायच्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा। इथे मी थंड करायच्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे। फ्रीजमधून काढून झाल्यानंतर मस्तपैकी सेट झाले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण कट करून घेऊया। मस्तपैकी कट होते, तुम्ही इथे पाहू शकता। मस्तपैकी दिसतोय आणि खायला पण तेवढाच जबरदस्त लागतोय। नक्की तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल। हा स्वीट रेसिपी करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। आणि हा स्वीट रेसिपी बनवायसाठी खूप मेहनत पण नाही लागत आणि जास्त खर्च पण नाही। फक्त 10 रुपये पार्लेजी बिस्किट पुडा वापरून स्वीट बर्फी बनवू शकता। खूप छानपैकी लागते खायला, तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल। आणि आजची रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असले तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।